उशेला वाट दाखविण्यासाठी दक्षिणेने शुक्राची मशाल पेटवली. अंतरंगी ढगाच्या पायघड्या तुडवीत प्रकाश पावले उचलू लागला. एकदम जागे झालेले वारे रात्रीच्या पापुद्र्यात धडपडले. सूर्योदयाची चाहूल लागल्यामुळे फराळ्यात कोंबड्यांनी गजर आरंभिला. दावणीला गुरे उठून उभी राहिली. घराघरात जाती फिरू लागली. रात्र घरंगळू लागली. यदुरामोशी अंगणात आला. त्यानं घोंगडे कुऱ्हाड सावरून एकदा वळून पाहिले. चौकटीत चिमा आणि खंडू दोघे उभे होते. त्यांना पाहून यदू गंभीरपणे म्हणाला, खंडा, रखवालदारनीची काठी आजचा दिस नी आजची रात सांभाळायची. उद्या सांच्या पारी मी हात ठेवल्यावानी हाय बघ. तुम्ही जावा बिनखोरी, चिमा म्हणाली. मातर उद्या या घरच्या वडीनं म्हणजे झालं. चिमाच्या या शब्दांनी यदूच्या काळजात उभारा आणला. डोकीवरचे ओझे खांद्यावर आल्यासारखे वाटून त्याच्या पायांना गती मिळाली. खंडूला सांभाळा असे म्हणून त्याने भारावलेल्या अंतकरणाने आपल्या बायकोचा, चिमाचा आणि एकुलता एक मुलगा खंडूचा निरोप घेतला. आज 2 वर्षात तो गाव सोडून कुठेही गेला नव्हता. जवळचाच नातलग मरण पावला म्हणून त्याच्या दिवसाला जाणे भाग पडत होते. फक्त 2 दिवसासाठी आज त्याने घर सोडले होते. परंतु त्याचा जीव चिमा आणि खंडू यांच्यावर घिरट्या घालीत होता, उठमळत होता. एका रात्रीत भयंकर अशी काही उलथापालथ होईल असा भास त्याच्या मनाला भेडसावीत होता. आणि तो निरनिराळ्या विचारांच्या तंद्रीत पहाटेचा अंधार टेपलीत भन्नाट चालत होता. चालता चालता तो नकळत गाडीमार्गाच्या चाकोरीत शिरला आणि त्याच्या पायांनी चाकोरीतला थंड फोपाटा उधळला जाऊ लागला. त्याचबरोबर ज्या जीवनाच्या चाकोरीतून यदूच्या मनाने 40 वर्ष वाटचाल केली, त्या चाकोरीतील आठवणींचा फोपाटा त्याचे मन उधळू लागले. निरनिराळी ओबाडधोबाड चित्र काढून ती यदूच्या डोळ्यापुढं धरू लागली आणि मग एकटपणे ती टराटर फाडूही लागले. मालदान गावच्या सर्व माणसात यदू रामोशी काकणभर उंच होता. त्याच्या धिप्पाड देहात हत्तीचे बळ आणि सिंहाची चपळता यांचा संगम झाला होता. तो आपली सनदशीर रखवालदारीची काठी हातात घेऊन आणि डोळ्यांच्या वाती करून मालदानच्या शिवाराची राखण करीत होता. गावच्या मध्यभागी असलेल्या चव्हाण आणि डोंगरे यांच्या चिरेबंदी वाड्यावर तशीच रानातल्या खोपटावर त्याची नजर सारखीच होती. तो रात्रंदिवस गाव आणि शिवार यावर घारीप्रमाणे तळपत होता आणि मालदानच्या शिवारात शिरण्यासाठी टपलेल्या चोरांच्या नजरेपुढे त्याची ती भयंकर कुऱ्हाड तळपत होती. आजूबाजूने सर्व सराईत चोर यदूला वरमून होते, परंतु यदू कोणालाही वरमून नव्हता. तो एखाद्या टग्याला दरडावून सांगे, ए भुरट्या, तू माझ्या मोर मुंगी आहेस आणि मुंगी मुताच्या पुरात गटांगळे खाती. उद्या येणारं मरण मला आज येऊ दे, माझी तयारी आहे त्याला. कधी तो आपल्या 17 वर्षाच्या खंडूकडे पाहून समाधानाचा सुस्कारा टाकी आणि मनाला हळूच सांगे, आपला खंडू आता मोठा झाला, आणखी मोठा होणार, मग आपण त्याचं लग्न करणार. मग त्याची नवरी येणार, ती प्रथम आपल्या पाया पडणार, मग आपण तिला आशीर्वाद देणार. मग आणि थोड्या दिवसात आपल्या घरात एक बाळ येणार. आपण त्यावेळी म्हातारे होऊन बसू. त्यावेळी खंडू करता होऊन आपली रखवालदारीची काठी घेऊन गावाची राखण करील. आपल्या उरावरचं ओझं कायमचं दूर होईल. या विचारांनी त्याच्या देहात नवा जोम संचारत होता. त्याला गगन गिड्डे वाटे. मग ते भावी सुखांचे स्वप्न पाहून त्याचे मन गोगलगाईप्रमाणे सहनशीलतेच्या आणि श्रद्धेच्या कवचात अधिकाधिक शिरत होते. सारा गाव त्याची नम्रता आणि कर्तबगारी यावर संतुष्ट होता आणि यदू स्वतःवर संतुष्ट होता. परंतु एखाद्या गोड झोपेत असलेल्या माणसाच्या घराला एकाकी अग्नी लागावा व तो माणूस
भांबावून जावा तशी स्थिती यदूची झाली. परिस्थितीच्या प्रखर ज्वाला त्याच्या संसाराला वेटोळे घालू लागल्या. ती भयंकर परिस्थिती एके दिवशी जन्माला आली आणि यदूसह सारा गाव हवालदिल झाला. त्या दिवशी चावडीवर गाव जमला. सर्व लहान थोर जमून गावच्या जत्रेचा विचार करू लागले. परंतु जत्रे दिवशी चव्हाणांची पालखी पुढे असणार की डोंगऱ्याची पालखी प्रथम मान घेणार या मुद्द्यावर वाद उद्भवला. शब्दाचे रण माजले आणि शेवटी चव्हाण आणि डोंगरे या दोन आळ्यात कायमचा बेबनाव आला. गावची जत्रा त्या वादात बंद पडली. त्या जत्रेसाठी निर्माण झालेले वैर धुमसू लागले. तात्याबा डोंगरे आणि आनंदराव चव्हाण हे दोन मातबर एकमेकाला पाण्यात पाहू लागले. ईर्षेला चेव आला. डोंगऱ्याच्या आळीला तात्या डोंगरा गरजताच सर्व डोंगऱ्यांची काळजी डोंगरा एवढी होऊ लागली आणि आनंदरावाने डिरकी ठोकताच सर्व चव्हाणांना चेव येऊन ते कुऱ्हाडीचे दांडे ठोकू लागले. तात्या डोंगरे आणि आनंदराव चव्हाण परस्परांची धुळधाण करण्यासाठी उतावीळ झाले. आपल्या वैऱ्याची अधिकाधिक नुकसानी कशी होईल याचाच ते विचार करू लागले. त्या दोघांनी दूरदूरच्या सराईत गुन्हेगारांना हाती धरले आणि त्यांच्या त्या दोन भव्य वाड्यात गुन्हेगारांनी आपल्या छावण्यात ठोकल्या आणि गावावर अनर्थाचे कडे कोसळू लागले. दोन रेड्यांच्या टकरीत झुडपांचा बुकना व्हावा तशी स्थिती गावाची झाली. उभा गाव गांगरला आणि यदू रखवालदाराची भंबेरी उडू लागली. कारण कुंपणच शेत खाऊ लागले. कधी कुणाचा मुर्दा पडेल याचा नेम राहिला नाही. डोंगऱ्याची चोरी होताच तिचा माग चव्हाणाच्या वाड्याकडे जाऊ लागला आणि चव्हाणाच्या चोरीचा माग डोंगऱ्याच्या वाड्यात शिरू लागला आणि त्या दोन मातबरांना चोर ठरवणे यदूला कठीण होऊन बसले. त्याचा जीव अडकित्यात सापडला. एके दिवशी डोंगऱ्याच्या साथीदारांनी चव्हाणांच्या झुंजेचा बैल चोरून नेला. सर्व चव्हाण खवळून उठले. आनंदरावाने यदूला बोलावून दम भरला. तो भैल नव चोरांनी माझं नाक नेलंय, त्याचा तपास लागलाच पाहिजे, नाहीतर मी तुलाच दावणीला बांधीन. चव्हाणांची मगरूर भाषा ऐकून यदू चिडला, चरफडला. पण आपण सनदशीर रखवालदार आहोत याची जाणीव होऊन तो पुन्हा विरघळला. त्यानं आपले सर्व कसब पणाला लावले. माग काढला. चव्हाणाकडचे 500 रुपये नेऊन ते त्या चोरांना दिले आणि चव्हाणांचा बैल परत आणून आपली मान वाचवली. पण दुसऱ्या दिवशी डोंगऱ्याच्या 4 विहिरी ढासळल्या गेल्या. त्याची परतफेड म्हणून तिसऱ्या दिवशी चव्हाणाचा उसाचा फड धडधडून पेटला आणि चौथ्या दिवशी डोंगऱ्याच्या गंजीखान्याला आग लागून सारा शिवार थरारला. यदू रामोशी भयभीत झाला. सूड नंगा झाला. उचापती कुरापती जुन्या झाल्या. जिभा जबरीची भाषा बोलू लागल्या. कपटी माणसांना कपटाचा कंटाळा येऊन त्यांनी रक्ताची शिंपणे खेळण्याची तयारी केली. आणि अशा आणीबाणीच्या वेळीच यदू आपली रखवालदारीची काठी खंडूच्या हवाली करून जुन्या पण ताज्या आठवणीची फेसाट ओढीत पाहुण्याच्या गावाकडे निघाला होता. पण त्याचा जीव आणि काय झालं? घोगऱ्या आवाजात तात्या डोंगरा गुरगुरला. रात्र थरारली. सोप्यात जखमी डोंगरे वळवळले. त्यांच्या अंगावरचे रक्ताचे डाग आणि जखमा कंदिलाच्या मंद प्रकाशात चमकल्या. त्यांच्या दुखावलेल्या सापासारख्या नजरा अंगणात बसलेल्या खंडूवर स्थिरावल्या. आपापले वेदनांनी विद्रूप झालेले चेहरे टवकारून सर्व डोंगरे ऐकू लागले आणि उघडा बोडखा अंगणात बसलेला खंडू भेदरला. त्याने आपले गुडघे पोटाशी अधिकच घट्ट धरले. त्याने आपली बालिश दृष्टी खाली जमिनीवर खिळवली आणि लुकलुकणारे काळीज गुडघ्याबरोबर दाबीत तो बोलू लागला. मी जेव्हा चव्हाणाच्या इनामात आलो तेव्हा सखुबा डोंगरा, नाना डोंगरा, हरिबा डोंगरा आणि लई माणसं चव्हाणाचा कडबा आपल्या गाडीत भरीत होती. त्या समद्यांची तोंड मला दिसत नव्हती. तेव्हा कडूस पडत होतं. डोंगऱ्यांची माणसं चव्हाणाच्या गड्यासनी मारीत होती.
हे चव्हाणाचं गडी बोंबलत होतं. एवढ्यात चव्हाण काठ्या कुऱ्हाडी घेऊन धावत आली आणि हाणाहाणीला जुपी झाली. लई उशीर कलागत होऊन मग डोंगऱ्यांनी गाडी बैल तिथंच टाकून पळ काढला. मग पाटील कुलकर्णी येऊन शानी त्यानं पंचनामा केला. खंडू गप्प झाला आणि तात्या खेकसला. मग मोर काय झालं? मोर? खंडू आठवण करून म्हणाला. मोर साक्षीदार म्हणून पाटलानं माझा अंगठा घेऊन मला सांगितलं जा म्हणून. मग मी घरला गेलो आणि निजलो होतो, पण हरिबा डोंगरानं मला ओढून हाता हाणलं. एवढंच. खंडूने एक दीर्घ सुस्कारा टाकून सर्व डोंगऱ्याकडे पाहिले. एवढ्यात खंडूला आणून पुन्हा चिमाला आणायला गेलेला हरिबा डोंगरा येऊन म्हणाला, इच्छा भना म्हातारीनं दढी मारली की कुठं? बरं, उद्या फौजदारा मोहर तू काय बोलणार? तात्या डोंगरा शांतपणे म्हणाला आणि खंडूने केविलवाना चेहरा करून विचारले, काय बोलू? तू बोलशील तसं होणार आहे का? एका भिंतीला पाठ टेकून बसलेला डोंगरा ओरडला आणि लगेच दुसरा खेकसला. तुझ्या बोलावर आमचा कडेलोट होणार आहे. मग सारा सोपाच ओरडू लागला, आमच्या हातात बेड्या पडणार, तुझ्या साक्षीवर आमच्या डोंगऱ्याची दामन लागणार, डोंगऱ्याची बायका पोरं वाऱ्याला लागणार. एका त्या सर्व गोंगाटावर मात करणाऱ्या आवाजात तात्या डोंगरा म्हणाला, म्हणून म्हणतो उद्या फौजदारा मोर उलटून पडायचं आणि मला काय ठावं नाही म्हणून कानावर हात ठेवायचा. पण तसं कसं म्हणता? मी रखवालदार आहे ना व?